नमस्कार मंडळी, आज वीकेंड परत आलेला आहे आणि संपूर्ण आपली पाहुण्यांनी भरलेली सगुणा बाग मला दिसतंय. ते आपले भवारे मामा. मामा नमस्कार. मामा नमस्कार. भवारे मामा आपल्याकडे अनेक वर्ष सगळे काम करत आहेत. भवारे मामा आता आपले सगळे प्राण्यांचं बघतात. ते इग्वाना, ससा आणि हेजॉग्स असे सगळे वेगवेगळे एक्झॉटिक प्राणी इकडे पाहुण्यांना दाखवायला आलेले आहेत. इथे नमस्कार. अनिल इकडे आपले बाण. अनिल आपलं सगळं वेगवेगळं स्टोअरचं बघतो, अनेक गोष्टीमध्ये आपल्या इकडे सगळं मदत करत असतो. आणि आता शनिवार रविवारी रायफल शूटिंग आणि आर्चरीचं बघतो. ते दुरुस्त करायला आलायस का बाण? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मामा आपले बांबूपासून ताजमहाल बनवणारे मामा आपले. मामांच्या इकडे सगळे ते टोपल्या बनवत आहेत. त्यांच्या इकडचे आहे सगळे बांबूचे दागिने. आणि उमेशराव नमस्कार. उमेशरावांकडे बघितलं की साक्षात जिवंत विठ्ठलाचं एकदम आठवण येते नाही का. एवढे आपले आज बरेच दिवसांनी उमेशराव आपल्याकडे आलेले आहेत. त्यांची बस घेऊन आपल्याला सतत मदत करत असतात नेरळचे आणि आपले चांगले मित्र. धन्यवाद. कसे आहात? ठीक आहात? ते आपले सगळे वेगवेगळी सोव्हेनियर्स वगैरे आहेत, आपले बांबूच्या आहेत. इथे आपल्या लाकडाच्या गोष्टी सगळ्या ठेवल्यात. पर्यटक आपले सगळे जात आहेत फिरण्याच्या तयारीमध्ये. ते सगळे आपले, त्याचं नाव चिकना रोशद. आमच्या इकडचा सगळ्यात छान असा माणूस रोशन आपलं वूड प्रोसेसिंगमध्ये सगळं बघतो. नमस्कार. आणि वूड प्रोसेसिंगचा आज पर्यटक आहेत तर विक्रीसाठी चकाकी लावायचं काम चालू आहे. आणि ऑफकोर्स आपले गणपती बाप्पा इथे. नमस्कार. काय माणसं कशी काय, किती माणसं आहेत? 265 पाहुणे आलेली आहेत आणि 44 पाहुणे येणार बाकी. व्हेरी गुड. साधारणपणे 300 माणसं आहेत. काही पर्यटक आपले परतीच्या मार्गावरती आहेत. आपली काही माणसं जाण्याच्या ह्याच्यावरती आहेत. त्यांना आपण साधारणपणे नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात? नमस्कार. काय म्हणताय, कसं काय आला तुमचा दिवस सगळ्यांचा? छान छान छान. कुठून आला तुम्ही सगळे? ठाण्यावरनं. गुड. सगळी फॅमिली. तुम्ही चेंबूरवरनं आलेल्या? अरे वा वा, छान. ओके. सो अशा प्रकारे काही एक मोठी फॅमिली त्यांचा ग्रुप घेऊन आलेले आहेत. इथे आपली बैलगाडी उभी आहे, संतोषची बैलगाडी. इथे आपला डाकू मया, पल कल्चर, गाडी, मधमाशा सगळं जगाड करणारे. इथे अनेक सिनेमामध्ये काम केलेला आमचा हिरो जेवढा. नमस्कार. एकमेव माणूस माझ्यावर प्रेम करणारा. लव यू बा. डाकू मनोहर जो आहे, मनोहर खूप लहानपासून वयापासून त्यांनी संपूर्ण आपल्या हे जे घोडे जे आहेत, पहिले माथेरानमध्ये अनेक वर्ष घोडे चालवले. त्याच्यानंतर आपल्या सगुणा बागेमध्ये घोडे आणण्याचं काम आपल्याला मनोहरने केलं. मनोहरच्या कृपेमुळे सगळे आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये सगळे घोडे असतात आणि बरकत आहे. जिथे जिथे घोडे असतात तिथे तिथे अशी एक प्रकारे ऊर्जा असते. घोडागाडी पण चालवत. बा नमस्कार. भाऊ आत्ताच KGF सिनेमामध्ये काम करून आलेलं आहे. सर नमस्कार. काय म्हणताय सर? सर आपले ह्याचं तयारी करताय का? सर आता माती मळून तयारी करतायत सगळी कुंभारकामाची. हे आपले कुंभारकामाचं सगळं आहे. त्याच्यानंतर विरले मामा इकडे. मामा नमस्कार. मामांनी इकडे आता कोळसा तयार करायला घेतलेला आहे. आणि आपली कणीस काय बोनी बिनी झाली का नाही? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मामा आपले विरले मामा कबड्डीपटू आहेत. ते त्यांच्या आजसुद्धा मला वाटतं महाराष्ट्राची कबड्डीची टीम आहे, त्याच्यामध्ये जरी मामा आमचे खेळायला गेले तरी. काय मामा
तरी पण आपली तयारी आहे. मामा तुमचं वय काय? आपले 62. मामा म्हणजे ना मला वाटतं इकडे जेवढी पोरं आहेत ना ते सगळ्यांपेक्षा माझ्यापेक्षा तर 50 पट, पण बाकी पोरांपेक्षा 2-3 पट जास्त नक्कीच. एकदम कडक मामा आहे. अजून परत खेळतो. आणि एकदम कडक काम करणार. इकडे आपले काही पर्यटक आहेत. नमस्कार नमस्कार, काय म्हणताय, कसे आहात? व्हिडिओ चाललाय, चालेल ओके. काय म्हणताय, ह्याला आवडलं सगळ्यांना? तुम्ही आता येताय का जाताय? जाताय, निघताय तुम्ही? कसं काय तुमचं सगळं व्यवस्थित झालं? कुठून आलात तुम्ही? पनवेलवर. एकाच जिल्ह्यातले एकाच एरियातले लोक आहात आपण. छान छान. आपलं नाव? प्रशांत. गुड गुड, छान. पहिल्यांदाच आलात का अगोदर आला होता? गुड. ह्याला आवडलं की नाही? तू थांबतोस का इकडे? काय काय नक्की विचार करतोय? डॉलीला नेतोय? मग मला पण न्यायला लागेल, चालेल? हे बरं आहे. चल बाय बाय. ओके, अच्छा, थँक्यू थँक्यू. सो अशा प्रकारे संतोष कुमार, नमस्कार. नागराज मंजुळे स्वतः आमच्या इकडचे. संतोषराव एकदम पहिल्यापासनं बैलाची जोडी अगदी मला आठवते लहानपणापासून. बैलांना शर्यतीसाठी तयार करणं, बैलांच्या बरोबर ते असे एक छोटा गाडी जी असते त्या टांग्याबरोबर बैलांचं काम. ही आपली नवीन जोडी. बैल फक्त संतोषचंच ऐकतात. काय संतोष? हे जेव्हा यांची एकदा त्यांना सोडलं, व्यसन असते की त्यांच्या 10 फुटाच्या एरियात कोणाच जाऊ शकत नाही, फक्त संतोषच. असं सगळं चाललेलं आहे. ते सगळं छान छान ग्रुप आहेत आणि असं सगळं चाललं आहे. इथे वेगवेगळे अजून सगळे आपले सगळ्या गाड्या पार्क होत आहेत. पार्किंगचं काही लोक बघत आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हा जो एकदम प्रसन्न मूर्ती जो दिसतोय आमचा सगळा सिद्धेश आमच्या इकडचा एकदम खूप हुशार, एकदम हुशार तरुण, ज्याला व्यवसायाची व्यवस्थित पूर्ण माहिती आहे. वेगवेगळे डिझाईन करणं, वेगवेगळ्या गोष्टी आणणं, अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून, कोकणातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून ही लाकडाची खेळणी सगळे आणून त्यांनी त्याचं सगळं घर व्यवस्थित एकदम सांभाळतोय तो. बाबा अनेक वर्ष झाले सिद्धेश इथे आहे, बघतोय. इथे ऑफकोर्स आपलं आईस्क्रीमची गाडी. नमस्कार. नवनाथ आपला आईस्क्रीमच्या गाडीपाशी आहे. जिथे आईस्क्रीमची गाडी तिकडे सगळे चिल्ले मंडळी आहेत. इथे आपलं दुकानाच्या जवळ आपले टाकू. हा माणूस जो आहे ह्या अमेरिकेची सुद्धा किंवा कोणत्याही देशाची गोळी अशी इकडनं बाहेर जाऊन पलीकडे परत येऊ शकत नाही त्याच्या केसांमधून. त्याच्यामुळे एक प्रयोगाचा एक तो हा झालेला आहे. असले ते कुरळे केस ना काय डाकू. काय आहे का धंदा? आशिष जो आहे तो आपल्याच गावातला आहे. इकडचे सगळे वेगवेगळे आपल्या इकडचे जे प्रॉडक्ट्स आहेत डोडोमध्ये करते. जाताना पर्यटक सगळे आपल्या इकडचे वेगवेगळे जे आपले प्रॉडक्ट्स आहेत ती बघतायत. इथे ऑफकोर्स ट्रायल्स आहे. त्याच्यानंतर हे सगळं जे आहे हे आपलं काही कॉर्पोरेट गिफ्टिंगचा वगैरे प्रकार आहे. आणि समोर आपले कॉमन वॉशरूम्स सगळे आहेत. हा खेळायचा एरिया आहे सगळा. तिथे पलीकडे आर्चरी रायफल शूटिंग आहे. इथे समोर झिपलाईन, सेगवे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ही जी सगळे पर्यटक आहेत हे आता सगळे फिरायला निघत आहेत. बघा इकडे एरियातला छावा आमच्या इकडचा ओंकारेश्वर. नमस्कार. ओंकार आपल्या इकडचे सगळे वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज बघतो, प्लस आपला सेगवेचं बघतो. काय म्हणतो, कसं काय चाललं आहे? स्टाईल मारून दाखवलं जरा. स्टाईल मारायची म्हटली की आमच्या पोरांना ओ हो 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 ओ हो 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 सगळे स्टंटमॅनच आहेत आमच्या इकडे लय. असं सगळं चाललंय. भाऊ नमस्कार. ये ना भाई. भाऊ आपला नमस्कार. इथे समोर तुम्हाला दिसतंय ही सगळी ॲग्रिकल्चर टूर चालू झालेली आहे. हे आपल्या SRT पद्धतीची सगळी शेतं व्यवस्थित उभी राहिली आहेत. हे रो हाऊस आहे.
हे सगळे लोक जे आहेत हे आपला जो गाईड आहे हे आपले जे गाईड आहेत आतमध्ये. आता हा मध्ये तुम्हाला हा कमलाकर इकडे इथे जीवन आहे, जय आहे, हा जय. आणि हे सगळं आपल्या पर्यटकांना माहिती सांगतायत. हे साठी पद्धतीचं आपलं शेत हे समोर जे तुम्हाला दिसतंय इथे पलीकडे हिरवं शेत आहे आणि इथे काळं शेत इथे कमी दिसतंय कारण की इथे खेकड्यांनी खाल्लेलं आहे. इथे पलीकडे तुम्हाला जे दिसतंय तिथे ऑइल डिस्टिलेशनचा एसेन्शियल ऑइल डिस्टिलेशनचा डेमो चालला आहे आणि वेगवेगळे जी हत्यारं आहेत सगुणा बागेत शेतीमध्ये लावणारी ती सगळी चालू आहेत. असं सगळं चालू आहे. ते पलीकडे ऑफकोर्स आपला सह्याद्रीचा डोंगर तो आता पावसामुळे झाकला गेला आहे. सह्याद्रीचा डोंगर. धन्यवाद मंडळी. अशा प्रकारे तुम्ही कधीतरी सगुणा बागेमध्ये येऊ शकता. धन्यवाद. तुम्ही कधी सगुणा बागेत आलात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.